पार्वती देवीने लावलेलं झाड आजही सुरक्षित आहे। हो, देवी पार्वतीने वेगवेगळ्या ठिकाणी बरीच झाडे लावली, त्यातील काही झाडे आज तागायत सुरक्षित आहेत। नमस्ते, मी स्नेहा आणि आज आपण आलोय सिद्धवट मंदिर उज्जैन येथे। पार्वती देवीने वेगवेगळ्या ठिकाणी लावलेल्या झाडांपैकी एक झाड म्हणजे सिद्धवट, त्याची आज आपण माहिती पाहणार आहोत। असे म्हणतात की माता पार्वतीने उज्जैनच्या शिप्रा नदीच्या काठावर एक वडाचं झाड लावलं होतं, त्याला सिद्धवट म्हटलं जातं। स्कंद पुराणानुसार पार्वती मातेने लावलेल्या या वटवृक्षाची शिवाच्या रूपात पूजा केली जाते। उज्जैनच्या भैरवगडच्या पूर्वेस शिप्राच्या काठी प्राचीन सिद्धवट नावाची जागा आहे। याला शक्तिभेद तीर्थ नावाने ओळखलं जातं। हिंदूंच्या मते हे 4 प्राचीन वटवृक्षांपैकी एक आहे। या जगात फक्त 4च पवित्र वटवृक्ष आहेत। प्रयाग येथील अक्षयवट, मथुरा वृंदावनात वंशीवट, गयातील गयावट ज्याला बौद्धवट देखील म्हणतात आणि उज्जैनमधील पवित्र सिद्धवट। नाशिकच्या पंचवटी परिसरातील सीतामातेच्या गुहेच्या जवळ 5 प्राचीन झाडे आहेत, त्यांना पंचवट असं म्हणतात। वनवासाच्या काळात प्रभू श्रीराम, देवी सीता आणि लक्ष्मण यांनी येथे काही काळ घालवला होता। मोगल काळात या सर्व झाडांचा नायनाट करण्याचे अनेक प्रयत्न झाले। असे म्हणतात की पार्वतीचा मुलगा कार्तिक स्वामींना सिद्धवटच्या जागेत सेनापती म्हणून नियुक्त केले होते। तिथेच त्यांनी तारकासुराचा वध केला। इथे 3 प्रकारच्या सिद्धी मिळतात: संतती, संपत्ती, सद्गती। या तिन्हींच्या प्राप्तीसाठी येथे पूजा केली जाते। सन्नती म्हणजे आपल्या पितरांसाठी विधी केली जाते। संपत्ती म्हणजे लक्ष्मी कार्यासाठी झाडावर रक्षासूत्र बांधतात आणि संतती म्हणजे अपत्य प्राप्तीसाठी उलटे स्वस्तिक बनवतात। हे झाड तिन्ही प्रकारची सिद्धी देतं, म्हणून याला सिद्धवट म्हणतात। इथे नारायण नागबळी यज्ञविधीला विशेष महत्त्व आहे। संपत्ती, संतती आणि सन्नतीच्या सिद्धीचं कार्य इथे होतं। इथे कालसर्प शांतीचं विशेष महत्त्व आहे, म्हणून इथे कालसर्प दोषांची पूजा केली जाते। सध्या सिद्धवट हे संस्कार, मोक्ष, पिंडदान, कालसर्पदोष पूजा आणि अंत्यसंस्कारासाठी मुख्य स्थान मानलं गेलं आहे। 16 दिवस चालणाऱ्या श्राद्ध पक्षामध्ये लोक आपल्या घरामध्ये श्राद्ध कर्म करतात आणि त्याचबरोबर पवित्र तीर्थस्थळांवर पितरांच्या आत्मशांतीसाठी तर्पण, पिंडदानही करतात। आपल्या देशामध्ये अनेक तीर्थस्थळ पिंडदान, तर्पण करण्यासाठी प्रसिद्ध आहेत। यामधीलच एक ठिकाण म्हणजे उज्जैन येथील सिद्धनाथ तीर्थ। यालाच प्रेतशिला तीर्थ असेही म्हणतात। येथे दूरवरून लोक आपल्या पितरांचं तर्पण करण्यासाठी येतात। जर तुम्ही उज्जैनला आलात तर महाकालेश्वर आणि कालभैरवाच्या दर्शनानंतर सिद्धवट मंदिराला नक्की भेट द्या आणि आपली उज्जैन सिरीज कशी वाटतीये हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर उज्जैन सिरीजमधील तुम्ही बाकीचे एपिसोड्स पाहिले नसतील तर माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही ते पाहू शकता। हा उज्जैन सिरीजमधील 7वा एपिसोड आहे। बाकीचे 6 एपिसोडमध्ये आपण कंप्लीट उज्जैनमधील ठिकाणं आणि त्यांची माहिती पाहिलेली आहे। भेटूयात पुढच्या अशाच एका एपिसोडमध्ये। आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि या व्यतिरिक्त तुम्हाला जर आणखी काही माहिती असेल तर ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। धन्यवाद।